शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देण्यासाठी आलो. विषय असा आहे की डिजिटल बोर्डसाठी शाळेने आमच्याकडे फीची मागणी केली आहे. ती आम्ही रेग्युलर फी भरतो, त्याच्या व्यतिरिक्त ही वेगळी फॅसिलिटी फी म्हणून आम्हाला सांगितलेली आहे. तिची फी पहिल्या इयत्तेला 10,000पासून त्यांनी अमाऊंट सांगितली. त्यानंतर 10वीपर्यंत वेगवेगळ्या अमाऊंट ठरवून दिल्या आहेत. परंतु पालकांना या फी भरणे अशक्य आहे, कारण सगळ्याच पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. सगळेच सर्वसामान्य कुटुंबातले पालक आहेत. या फी विरोधात आम्ही अनेकदा शाळेची चर्चा केली. शाळेच्या CEO नरेंद्र पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनी अनेकदा आम्हाला डावललं. अनेकदा आम्हाला हवं तसं सहकार्य केलं नाही. त्यामुळे आज आमच्यावरती ही वेळ आली. आम्ही आज शिक्षणाधिकाऱ्यांना हे पत्र देणार आहोत की आम्हाला जमेल तेवढीच ज्या पालकांना ज्या अपेक्षित आहेत त्याप्रमाणे शाळेने फी ठरवावी. त्यानुसारच आम्ही तेवढीच फी जमा करू. अन्यथा आणि 2 दिवसापूर्वी शाळेत ओपन डे झाला, तेव्हा शिक्षकांनी पालकांना असं सांगितलं की तुम्ही 1 मेच्या रिझल्टच्या दिवशी त्यानंतर तुम्ही जर फी जमा केली नाही तर आम्ही शाळेचा पुढच्या वर्षाचं मुलांचं ॲडमिशन करणार नाही. ज्यामुळे सगळेच पालक अस्वस्थ झालेले आहेत. म्हणून आज आमच्यावरती ही वेळ येऊन ठेपली आहे. आज आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना हे पत्र देऊन शाळेतून काही त्यांच्यावरती कारवाई केली जाते किंवा आमच्यासाठी काय सहकार्य केले जातं ही पुढची भूमिका आमची ठरणार आहे. उद्या शिक्षण मंत्री ठाण्यात त्यांची भेट घेणार. हो, त्यासाठी आम्ही सर्व पालक शाळेमध्ये जाणार आहोत.